आपले सर्वांचे लाडके उमेदवार नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्यासाठी 20 तारखेला अनुक्रमांक 2 धनुष्यमानाचं बटन दाबण्यासाठी ती विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहेत। आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय भाऊ, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेत्यांनी पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व नेत्यांनी पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेत्यांनी पदाधिकारी, आरपीआयचे नेते, सर्व सन्माननीय मतदार बंधूंनी भगिनींनो, आज आपण बघतोय की निवडणूक आता ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि प्रचाराचा झंझावात सुरू आहे। प्रचाराच्या सभा या सुरू झालेल्या आहेत। या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत साहेब आले होते आणि त्यांनी दावा केला होता की जळगाव ग्रामीणची जागा आम्ही लढवणार, ही जागा आमची आहे। या ठिकाणी शिवसेनेचे 5 आमदार असताना उद्धव ठाकरे गटाचे फक्त 2 का 3 उमेदवार या जिल्ह्यामध्ये उमेदवार आहेत। जे लोक 2.5 वर्षापासून जेव्हा शिवसेना ही 2 भागामध्ये विभागली गेली, आमचे धरणगावचे काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीचं स्वप्न बघत होते, परंतु जेव्हा गुलाबराव पाटील साहेबांचा कामांचा झंझावात पाहिला, लोकप्रियता पाहिली, तेव्हा त्यांनी आपापल्या नांगे टाकून दिल्या। त्यांना उमेदवार मिळाला नाही। जे संजय राऊत सांगत होते की आम्ही उमेदवार आयात करू परंतु आम्ही जागा लढवू, त्यांच्यामध्ये गुलाबराव पाटील साहेबांच्या विरोधात लढवायची हिम्मत नाही। काल त्यांची सभा झाली धरणगावमध्ये। एक विकृत माणूस, रमेश माणिक पाटील नावाचा माणूस, भाऊंच्या बद्दल अत्यंत त्याची लायकी नाही बोलण्याची, भाऊंच्या बद्दल त्यांनी अपशब्द वापरले। अरे तुमच्याकडे विकास कामांना उत्तर द्यायला तुमच्याकडे मुद्दे नाहीत, मग तुम्ही आता चारित्र्यावर उतरायला लागलेत का? मग तुमचा जो उमेदवार आहे तो शुद्ध चारित्र्याचा आहे का? तो का स्वातंत्र्य सेनानी का जेलमध्ये गेला होता? स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता का? गरिबांचं घरकुल खाऊन गेला। घरकुल कोणाचे असतात? श्रीमंत लोकांचे असतात का? गरिबांना घरकुल देणारा नेता पाहिजे का घरकुल खाणारा आमदार पाहिजे? तुम्ही ठरवा। आणि सर्वसामान्य लोकांचा आमदार पाहिजे का मजूर फेडरेशनच्या प्रायव्हेट लिमिटेडचा आमदार पाहिजे? असा आमदार आपल्याला चालणार नाही। जो सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन चालतो तोच आमदार जनतेला आवडतो आणि तो आमदार जर कोणी असेल 2024चा नामदार गुलाबरावजी पाटील साहेब आहेत। त्यामुळे त्यांचा उमेदवार, आमचा उमेदवार जमिनीवर आहे, त्यांचा उमेदवार जामिनावर आहे। जामिनावरचा उमेदवार केव्हाही तुरुंगात जाऊ शकतो। हा माणूस नेहमी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे। तुरुंगात जाणाऱ्या माणसाला आपण मत देणार आहात का की लोकांमध्ये राहणाऱ्या माणसाला मत देणार आहात? विकास कामांच्या बाबतीमध्ये हे आरोप करू शकत नाही। आणि गद्दार गद्दार कोणाला म्हणता तुम्ही? अहो, तुम्हाला आदरणीय देवकरप्पा, तुम्हाला ज्यांनी राजकारणामध्ये जन्माला घातलं त्या आदरणीय सूर्यदादांना तुम्ही जेलमध्ये घालायला कमी केलं नाही। आणि ते भाऊंवर आरोप करतात की भाऊंनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। त्यावेळेस तुम्ही मंत्री होतात, गृहमंत्री आदरणीय आराराबा होते। आराराबांना त्यांनी सांगितलं की मला घरकुल घोटाळा काढायचा आहे। आराराबांनी त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की या घरकुल घोटाळ्यामध्ये तुम्ही पण आरोपी असाल आणि तुम्हाला पण तुरुंगात जावं लागेल। आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांसाठी खड्डे खोदणारा माणूस स्वतः खड्ड्यामध्ये गेला आणि जेलमध्ये गेला। मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की आपल्याला असा नेता आपल्याला पाहिजे की ज्याची महाराष्ट्रामध्ये शान आहे, ज्याची महाराष्ट्रामध्ये मान आहे, अशाच नेत्याला आपण मतदान करूया। जातीपातीच्या पलीकडे राजकारण करणाऱ्या माणसांना आपल्याला मतदान करायचं आहे। आणि ते आता म्हणतात की राम कृष्ण हरी वाजवा तुतारी। अरे तुम्हाला राम चालत नाही, तुम्हाला कृष्ण चालत नाही। तुम्ही 10 वर्षामध्ये नाही दिली आमच्या गावाला मुतारी की आम्ही कशाला झक मारू तुमची वाजू तुतारी? आणि ते म्हणतात की गुलाब उंच बनका। अरे जेव्हा लाडक्या बहिणी दणका देतील, जेव्हा लाडक्या बहिणींचा दणका आणि तुतारीवाल्याचा भणका। जय हिंद, जय महाराष्ट्र।